नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज आपण सर्वांनी आता थंबनेलमध्ये पाहितली व जी ब्रेकिंग न्यूज आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 6,000 होण्याचा मार्ग अखेर या ठिकाणी झाला आहे मोकळा. तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 6,000 होण्याचा मार्ग अखेर झाला या ठिकाणी मोकळा. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारता झालाय की अखेर असं काय घडले की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 6,000 होण्याचा मार्ग अखेर झालाय मोकळा. आणि जर असं घडलं असेल तर मग आम्हाला सोयाबीनचा भाव हा 6,000 होण्यासाठी इथून आणखीन किती वाट पाहावी लागू शकते. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर. या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 6,000 होण्याचा मार्ग अखेर झाला आहे या ठिकाणी मोकळा. पण असं काय घडले की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 6,000 होण्याचा मार्ग झालाय मोकळा. आणि जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 6,000 होण्याचा मार्ग मोकळा झाला असेल तर मग आम्हाला सोयाबीनचा भाव हा 6,000 होण्यासाठी इथून आणखीन किती वाट पाहावी लागू शकते. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात अचूक उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला 65च्या आसपास आहे. कुठे कुठे तर बाजारभाव 65-100 पर्यंत सुद्धा पोहोचलाय. मग अशा परिस्थितीमध्ये इथून पुढचं भविष्य बघायचं म्हटलं तर मागणी पुरवठ्याची स्थिती बघणं गरजेची. यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट व मागच्या वर्षीचा शिल्लक साठा अजिबात नसणे. याचा अर्थ काय की मागणी जबरदस्त राहणार आणि यात कसल्याही प्रकारची साशंकता नाही. जिथं 70 लाख टन सोयाबीन उत्पादित होणार आहे तर गरज 90 लाख टन सोयाबीनची म्हणजे तुम्हाला हा गॅप लक्षात येईल. मग अशा परिस्थितीत मागणीचं चित्र अत्यंत उज्ज्वल आहे. आता बघा पुरवठ्याची स्थिती. तर पुरवठ्यामध्ये यंदाच्या वर्षी तर सोयाबीनचं उत्पादन प्रचंड घटले. मागच्या वर्षीचा शिल्लक साठा नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये मागणी व पुरवठ्याची जी स्थिती की पुरवठा फार कमी आहे, मागणी फार जास्त आहे. याचा अर्थ मागणी आणि पुरवठ्यात भविष्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशची भावांतर योजना जी 15 जानेवारीला समाप्त होणार आहे तदनंतर काय होणार आहे, सोयाबीनच्या बाजारभावात पक्का 200-300चा तेजीचा ट्रेंड दिसणार आहे. ही एक जमेची बाजू आहे. आणि भविष्यातील मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांना अमेरिकेच्या बाजारातून मिळणारा सपोर्ट यामुळे कुठेतरी सोयाबीनचा जो बाजारभाव असणार आहे तो आपल्याला भविष्यात सुरुवातीला 5,500 पार आणि मेच्या एंडिंगपर्यंत 6,000 पर्यंत पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको. मी तर एवढं म्हणेल तुम्हाला की ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत सोयाबीन 6,500 ते 7,000 पर्यंत सुद्धा पोहोचू शकतंय. मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे. विक्रीचा विचार करत असाल तर 5,500च्या आसपास बाजारभावाला येऊ द्या. तिथून पुढे जास्त थांबू नका. प्रत्येक तेजीत थोडं थोडं करून सोयाबीन विका, ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा.
भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो. खूप खूप आभार.